स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। हे जग आश्चर्य आणि रहस्यांनी भरलेले आहे। येथे रोज नवनवीन गोष्टी होत आहेत आणि काही जुन्या गोष्टी आपल्या इतिहासात सामील देखील होत आहेत। निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे, परंतु याशिवाय मानवाने निर्माण केलेल्या इतरही काही गोष्टी आहेत। अशा काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला चकित करतात। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवाने निर्माण केलेल्या अशाच काही चमत्कारांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा समावेश जगातील 8 आश्चर्यांच्या यादीत करण्यात आला आहे। या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे चीनची भिंत। चीनची भिंत खूप लांब आहे हे तुम्ही ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ते किती लांब आहे। 6400 किलोमीटरवर पसरलेली ही भिंत एकाच शासकाने नाही तर वेगवेगळ्या वेळी बांधली गेली होती आणि ती वेगवेगळ्या राजांनी बांधली होती। एवढी मोठी भिंत बांधायला 10 ते 20 वर्षे लागली नसतील हे उघड आहे। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही भिंत बांधण्याचे काम 7व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत करण्यात आले होते आणि ही भिंत 1000 वर्षात बांधण्यात आली होती। 25 ते 30 लाख लोकांनी आपले आयुष्य या बांधकामात गुंतवले। ही भिंत अथक परिश्रम आणि रक्ताने बांधली गेली होती। ही सामान्य भिंत नसून ती माती, दगड, लाकूड आणि पोट यापासून बनवलेली मजबूत किल्ल्यासारखी भिंत आहे आणि ती इतकी अद्भुत असल्यामुळे आज जगातील 8 आश्चर्यांमध्ये तिचा समावेश झाला आहे। ख्रिस्त यांची मूर्ती दुसऱ्या क्रमांकावर आहे। मित्रांनो, ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे स्थापित केलेली ही येशू ख्रिस्ताची एक विशाल आणि आश्चर्यजनक मूर्ती आहे, ज्याचा जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये समावेश आहे। हा पुतळा पायासह सुमारे 400 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद आहे आणि तिचे वजन सुमारे 635 टन एवढे आहे। मी तुम्हाला सांगतो की ही मूर्ती फॉरेस्ट नॅशनल पार्कमधील कुर्वानो पर्वत शिखरावर आहे, जेथून संपूर्ण शहर सहज दिसते। तिथून नजारा खूप सुंदर आहे। अतिशय मजबूत काँक्रीट आणि दगडापासून बनवलेली ही मूर्ती बनवण्यासाठी 9 वर्षे लागली, म्हणजे 1922 ते 1931 दरम्यान बांधण्यात आले आणि त्यानंतर 7 जुलै 2007 रोजी या पुतळ्याचा जगातील 8 नवीन आश्चर्यांमध्ये समावेश करण्यात आला। पेटा हे तिसऱ्या क्रमांकावर आहे। जॉर्डन देशातील एक ऐतिहासिक शहर जे प्रचंड खडक आणि दगडांनी बनलेले आहे। हे शहर त्याच्या कोरलेल्या इमारतींसाठी ओळखले जाते। हे शहर संपूर्ण डोंगरावर कापून बसवलेले आहे। त्याचे बांधकाम 1261 BC मध्ये सुरू झाले। हे चित्रण पण आकर्षक वास्तुकलेसाठी ओळखले जाते। लाल वाळूंच्या दगडापासून बनवलेल्या इमारतींचे विविध प्रकार आहेत, जे दगडाचे बनलेले आहेत आणि या सर्व इमारतींवर सुंदर कोरीव काम केलेले आहे। यामुळे आज हे शहर प्रसिद्ध पर्यटन म्हणून ओळखले जाते। युनेस्कोने या शहराला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे, कारण तो खूप खास आहे। जगातील 8 नवीन आश्चर्यांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे। चौथ्या क्रमांकावर माचू पिचू आहे। 2004 मध्ये समुद्र सपाटीपासून 30 मीटर उंचावर असलेले माचू पिचू हे दक्षिण अमेरिकेतील झारखंडमध्ये वसलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। या ठिकाणाचे सौंदर्य पाहून तुम्हाला समजूच शकते, या अमेरिकन देशाला पेरूचे ऐतिहासिक ठिकाण का मानले जाते असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल। वास्तविक पाहता हे 1437च्या आसपास बांधले गेले होते, परंतु त्याचा नाश झाल्यानंतर नवीन राजाने ते जिंकले आणि नंतर तसेच सोडले। पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे एवढ्या उंचीवर ते कसे बांधले गेले असेल आणि येथे लोक कसे राहतात हे अजूनही एक रहस्य आहे, पण त्याच्या अप्रतिम रचनेमुळे त्याचा जगातील 8 आश्चर्यांमध्ये समावेश आहे। 5व्या क्रमांकावर कोलोझियम आहे, जे इटलीची राजधानी रोम येथे स्थित रोमन साम्राज्याचे स्टेडियम होते आणि आजपर्यंत हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे। म्हणजे एक थिएटर व युद्ध क्षेत्र आहे, जेथे विविध खेळ आणि स्टंट केले जातात। अंडाकृती आकाराची ही मोठी इमारत 70च्या दशकाच्या मध्यभागी शासकांनी बांधली होती। हे सम्राट टायसनने 80 मध्ये सुरू केले होते आणि त्याच्याद्वारे पूर्ण झाले। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्राचीन काळी या विशाल थिएटरमध्ये 80,000 लोक एकत्र बसू शकत होते। हे विशाल स्टेडियम वाळू आणि काँक्रीटचे बनलेले होते। आज ते भूकंप आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षित आहे। जरी त्याचे काही भाग खराब झाले असले तरी त्याची भव्यता अजूनही अबाधित आहे आणि पर्यटकांना खूप आकर्षित करते। चिचेन इट्झा 6व्या क्रमांकावर आहे। हा पिरॅमिड 5 किलोमीटरच्या त्रिज्यांमध्ये पसरलेला आहे। मेक्सिकोचे सर्वात प्राचीन आणि जगप्रसिद्ध माया मंदिर आहे, ज्याचे बांधकाम 600 BC मध्ये सुरू झाले।
भूतकाळात असे घडले होते की येथे अनेक पिरॅमिड, मंदिरे आणि क्रीडांगण बांधले गेले होते. त्याभोवती पायऱ्या बांधल्या गेल्या आहेत, जे मिळून एकूण 665 पायऱ्या बनतात, जे वर्षातील 365 दिवसाचे प्रतीक आहेत. हे ठिकाण स्वतःमध्ये अद्वितीय आहे, कारण याने प्राचीन संस्कृतीचे जतन केलेले आहे आणि म्हणूनच 8 आश्चर्यांमध्ये याचा सुद्धा समावेश होतो. त्यापैकी 7वे आश्चर्य आहे. 7व्या क्रमांकावर आग्राचा ताजमहाल आहे. आपलाच ताजमहाल, जो आग्रा शहरात आहे. पांढऱ्या संगमरवरी बनलेली ही भव्य समाधी तुम्ही पाहिली असेलच. तुम्हा सर्वांना माहीत आहे, ताजमहाल हे शहाजहानने बांधला होता. 1632 मध्ये त्याच्या बेगम मुमताज महलसाठी तो महान मुघल सम्राट मुहम्मद अली यांच्या स्मरणार्थ बांधला गेला होता. 42 एकरात पसरलेल्या या समाधीमध्ये तुम्हाला पार्शियन, तुर्की, भारतीय आणि इस्लामिक वास्तुकलेचा अनोखा वास्तू पाहायला मिळतो. ही भव्य इमारत बांधण्यासाठी 22 वर्षे लागली आणि ती बांधताना अनेकांनी आपले प्राणही गमावले. 8व्या आणि शेवटच्या क्रमांकावर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा, ज्याच्या नवीन आश्चर्यांमध्ये समावेश झालेला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेले स्मारक आहे, जे भारताच्या गुजरात राज्यात आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे आणि त्याची उंची 183 मीटर आहे. या विशाल पुतळ्याचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2013 रोजी सुरू झाले आणि 31 ऑक्टोबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे उद्घाटन करण्यात आले. तर मित्रांनो, ही होती जगातील 8 आश्चर्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आम्हाला कळवा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.